तर HSRP नंबर प्लेटवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात तिप्पट वसुली सुरू असल्याचं नमूद करण्यात आलंय। परिवहन विभागाच्या साक्षीनं कोट्यवधींची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर या नंबर प्लेटसाठी राज्यात तिप्पट आकारणी होत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनीही केलाय। आपण पाहूयात। तर सुप्रिया सुळेंनी आपल्या एक्सपोस्टमधून काय म्हटलंय आपण पाहूयात। वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्याची सक्ती शासनाकडून करण्यात येते। यासाठी वाहन चालकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्यात येते। प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेतील महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे जवळपास तिप्पट दर आकारण्यात येतो। विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या स्थापनेपूर्वी परस्पर घेण्यात आला। हा निर्णय नेमकं कुणाचं उखळ पांढरं करण्यासाठी घेतला हे उघड होणं गरजेचं आहे। जनतेला जाचक ठरणाऱ्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो। तर नंबर प्लेटचा 1200 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर नियमबाह्य नंबर प्लेट करत असल्याचं समोर आल्यास कारवाईचा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिलाय। ते RTO ते नंबर प्लेटचं जे करप्शन बाहेर येतंय ते म्हणजे धक्कादायक आहे ना। अख्खा महाराष्ट्र विकायला काढलाय। 3 कोटी नंबर प्लेट बदलायचे आहेत आणि 400 रुपयाचा गपला आहे। 3 कोटी रुपये इंटू 400 किती झाले? 1200 कोटी रुपयाचा गफला असा समोर दिसतोय। 1200 कोटी रुपये काय झाडाला येतात का महाराष्ट्रात? मी मंत्री महोदयांना विचारलं, मंत्री महोदय आपला काही संबंध आहे का? तर म्हणाले जितेंद्रजी माझा काही संबंध नाही, मला काहीही माहित नाही याच्यातली। एखादा मंत्री एवढ्या प्रामाणिकपणाने सांगतोय, माझी विनंती आहे परत हात जोडून मुख्यमंत्री महोदयांना याची चौकशी लावा। नंबर प्लेट गोव्यामध्ये एक वेगळा दर आहे तर महाराष्ट्रामध्ये डबल तिप्पट रेट आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार संपूर्ण भ्रष्टाचार करते। या बाबतीमध्ये नंबर प्लेटच्या बाबतीमध्ये माहिती घेऊ, त्याच्यामध्ये सांगितलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन कोण नंबर प्लेट बनवण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्यातनं पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर कारवाई करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।